खचले गेले. खचले. हे समजू शकतो भावना, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला शिल्पकार बनवणारे ते वडील असतात. नोटा टॉकच्या माध्यमातून मी लेखक अनिल दादा धिवर, ईशकृपा प्रकाशन आपल्या सर्वांचं मी इथं सहर्ष स्वागत करत आहे. आज ह्या माध्यमातून आपल्याला सुप्रसिद्ध व्यावसायिक नौकार ट्रेडरचे सर्वेसर्वा आदरणीय महेंद्र सेठ मुनावत आपल्याला ह्या आपल्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्या जीवनाची यशोगाथा, त्यांचा संघर्ष, शून्यातून निर्माण केलेलं विश्व खरोखरच आपल्या सर्व प्रेक्षकांना, विशेषतः तरुण पिढीला हे प्रेरणादायी ठरल. आणि म्हणूनच या उद्दिष्टाने नोटा टॉक आपल्यासमोर अशा विविध शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वांची यशोगाथा घेऊन येत आहे. शेठजी नमस्ते. नमस्कार. नोटा टॉकच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. एक उद्योजक या नात्याने, एक व्यावसायिक या नात्याने ह्या व्यासपीठावरती आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं आणि आमच्या सर्व टीमला आमच्या विनंतीला मान देऊन आपण या व्यासपीठावरती आले, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मी विशेषतः आभार मानतो. ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला जीवन व्यतीत करीत असताना अनेक संघर्षातून, अडचणीतून आणि कठीण परिस्थितीतून सामोरे जावे लागते. कोणताही व्यक्ती यशाच्या शिखरावरती पोहोचल्यानंतर तो सहजासहजी तिथपर्यंत पोहोचलेला नसतो आणि असं संघर्षमय जीवन हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं. जीवनात संघर्ष महत्त्वाचा आहे आणि संघर्षातूनच प्रत्येक व्यक्ती हा घडला जातो. आणि अशाच व्यक्तींची यशोगाथा आम्हाला ह्या माध्यमातून सुरू आम्ही करत आहोत आणि हेच आमचे व्यासपीठ आहे. तर तुमचं परत एकदा स्वागत तर आहेच, परंतु एक व्यावसायिक आणि तुम्ही जे व्यावसायिक झाले त्याबद्दलची पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायची आहे. तर त्यासाठी ही जी प्रश्नमंजुषा आहे, आम्ही तुमच्याबरोबर जी चर्चा करणार आहोत, एक दिलखुलास एक गप्पा तुम्ही आमच्या नोटा टॉकच्या माध्यमातून या व्यासपीठावरती मांडणार आहेत. आणि आमचे असंख्य प्रेक्षक, आमची असंख्य तरुण पिढी त्याची प्रेरणा घेईल आणि प्रेरणा घेऊन भविष्यात ते सुद्धा विशिष्ट ध्येयाने झपाटून विविध क्षेत्रात आपल्या कलागुणांना वाव देऊन जीवनात सक्षम होते. तर शेठजी, आपलं पूर्ण नाव मला जाणून घ्यायचं आणि माझ्या प्रेक्षकांना पण हे सर्व जाणून घ्यायचं. तर आपलं पूर्ण नाव आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आपल्या संघर्षमय जीवनाची कहाणी तुम्ही सुरू करा. माझं नाव महेंद्र कुमार भागचंद मुनावत. प्रॉपर एकुरगा, राहत्यापासून 7 किलोमीटर अंतरावर. बर. राहता तालुक्यातच एकुरगा म्हणून गाव आहे, छोटंसं खेडेगाव आहे. बर. तिथून माझी सुरुवात झाली. जन्म तिथंच झाला माझा. बर. गणेशनगर महाविद्यालयामध्ये 5वी ते 10वी शिक्षण केलं. 11वी 12वी राहत्याला केलं शारदामध्ये. बर. त्याच्यानंतर मी तिथून शारदानंतर 11वी 12वी शिक्षण केल्यानंतर 6 महिने माझ्या आयुष्यातला फक्त 6 महिने मी फक्त कपड्याच्या दुकानात सर्व्हिस केली. बर. 6 महिने कपड्याच्या दुकानात ड्युटी केल्यानंतर, ड्युटी करत असताना मला मालक बोलायचे कधी कधी मी चुकायचो तर खूप बोलायचे. असं वाटायचं की याला आपण काय बोलणं ऐकू राहिलो. मी 6 महिन्याचा पेमेंट त्यांची गुंतवलं. म्हणलं माझं पेमेंट 6 महिन्यात देऊन टाक मला पेमेंट. 6 महिन्याचं पेमेंट मी एकच वेळेस घेतलं आणि एक छोटीशी सायकल घेतली. शेकड्यात 500-600 रुपये सायकल घेतली आणि सायकलीवर दुसऱ्या दिवशी पेमेंट घेतलं. दुसऱ्या दिवशी लगेच खेडेपाड्यात पाहायला सुरुवात केली. खेडेपाड्या मी ज्यावेळेस नांदुरकी, डोरळ, कोरळ हे सगळे पाहत गेलो तर मला बहादरपूरला असं कळालं, बहादरपूर ह्या गावात दुकान फक्त एकच आहे. एकच दुकान आहे. तिथं आपलं दुकान आपण जर मांडलं किराणा तर आपण स्वतःच उद्योग चालू करू शकतो. गावकऱ्यांना मी जरा माझं सांगितलं त्यांना की मी अमुक गावचा आहे बा, मला एक दुकान टाकण्याची इच्छा आहे इथं खेडेगावात. तर इथं दुकानं किती पहिले प्रश्न तर त्यांनी सांगितलं फक्त एकच दुकान इथं. तर तुमची दुकान जर चालली तर खूप चालणार. आम्ही प्रत्येकजण म्हणाला आम्ही सपोर्ट करू तुम्हाला, बिनधास्त येऊ शकतो. त्या हिशोब मी तिथं
थांबलो तिथं, त्यांच्या संग चर्चा केली. मला त्यांनी एक रहाणे आडनावाचा एक माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं माझी मी तुला रूम आणि एक छोटी म्हणजे तिथं माझी दुकान होती ॲक्च्युली, त्या हिशोबानं एक रूम आहे आणि राहायला पाठीमाग जागा आहे, दोन्ही काम तुझं तिथं चालू शकेल. मग बरं. चालेल म्हटलं. मग काय महिन्यात आहे तर एक काम करा, 50 रुपये महिना लागेल तुम्हाला, 100 रुपये महिन्यात जागा 50 रुपये महिन्यात द्या तुम्ही मला आणि 500 रुपये डिपॉझिट द्या. साधारण साल सांगू शकता का तुम्ही, किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? कारण भाडं जर 50 रुपये जर म्हणतात तर निश्चितच कालावधी जुना असू शकतो. सांगतो साल तो 87. 87. 1987 मध्ये बघायला गेलो मी तिथं, आणि त्यात 1 महिन्याच्या कालावधीत दुकान ओपनिंग केलं तिथं. बरं. दुकान ओपनिंग केलं. पहिल्या स्टार्टला मी राहतेवरून 6,000चा माल घेऊन गेलो, गाडी फुल भरली त्यावेळेस 6,000 मध्ये. माल म्हणजे नेमकी कसला माल? सगळा किराणाचा, किराणा, टोटल किराणा. माझं मुळातच किराणा दुकान होतं गावात 1 केला, त्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात 1 किराणा दुकान टाकायचं ठरलं ना. किराणा दुकान मी तिथं ओपनिंग केलं बहादरपूर गावात. 6,000 मध्ये माझी गाडी भरली. त्याच्यानंतर मी सुरुवात केली तिथं किराणा दुकानची बहादरपूर गावात. आता दुकान खूप चालायला लागलं, व्यवस्थित चालायला लागलं. जेवढं माल विकायचं तेवढं धान्य यायचं मला. बरं. खेड्यागावात काय परिस्थिती होती, कारण सासूबाई आल्यानंतर आपल्याला काही गोड धरून भेटत नाही, त्या हिशोबाने ते धान्य मला दुपारी आणून द्यायची अंदाजाने, त्याच्याबद्दल मी किराणा द्यायचं त्यांना. असं मला धान्य बी भरपूर यायचं. वर्षाकाठी 50-60 पोते धान्य गोळा व्हायचं. किराणा दुकान व्यवस्थित चालायला लागलं देवाच्या कृपेने. त्याच्यानंतर चालायला लागल्यानंतर ज्यावेळेस मी दुकान ओपनिंग केलं त्यावेळेस घरच्यांचा मला सपोर्ट नव्हता. पण ज्यावेळेस माझं दुकान चालायला लागलं, 3-4 महिने त्यांना लक्षात आलं की याची दुकान सक्सेस झाली, चालू झाला बा. मग एकूण 7 माणसं, आई वडील, 3 भाऊ आणि 2 बहिणी. बरं. असं 7 जणांचं कुटुंब. बरं. एकदम गरीबातून आम्ही एकदम म्हणजे पूर्ण त्यावेळेस कसलीच परिस्थिती नाही. मग वडिलांना 180 रुपये, साधारणतः जास्तीत जास्त 200 रुपये महिना किराणा दुकानला. सर्व्हिसला करायचं लागलं. ते सायकलीवर 2 किलोमीटर जायचे, तिथं दिवसभर सर्व्हिस करायची. आणि एक छोटंसं दुकान म्हणजे तिथूनच मला आणायचं. आमच्या दुकानात आम्ही छोटंसं, आमच्या बहिणी वगैरे चालवायच्या, म्हणजे ती दुकान बी आम्ही थोडीशी चालवायचे. म्हणजे वडील बी सर्व्हिसला राहायचे आणि आम्ही शाळा करायचो, हायस्कूल करायचो. बरं. त्या क्षेत्रात म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत त्या याच्यातच आम्ही एकदम गरीब होऊन. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे 1 रुपयातच झालं का? 1 रुपया, 1ली ते 4थी 1 रुपया. बरं. 5वी ते 10वी गणेशनगर आणि 11वी-12वी राहता. पगारातून घर खर्च करत चालायचा. किराणा दुकान थोडंफार हातभार लागायचा बा किराणा. म्हणजे थोडक्यात एक आपण जे म्हणतो अत्यंत गरीब परिस्थिती तुमची त्यावेळेस होती. एकदम गरीब. म्हणजे दुसरं कोणी असतं तर अशक्य ते, पण आम्ही आमच्या हिशोबानं एकदम गरीबून दिवस काढले, पण आम्ही हारलो नाही. बरं. हार मानली नाही. गरीब शेती व्यवसायाचं काय तुम्हाला जोड वगैरे? शेती होती 3 एकर शेती. बरं. पण 3 एकर शेती आता ती गावठाणमध्ये होती. त्याच्यातून पीक आम्हाला बटाईनं 50-50 मध्ये. समजा 6 पोते धान्य झालं तर 3 पोते त्याला जायचं, 3 पोते आम्हाला यायचं. बरं. शेती करीत असताना आमची 1 नंबरची बाई, बरं, तिला ती आजारी पडली. आजारी पडल्यानंतर आता पैशाचा विषयच नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं हिला अमुक खर्च येईल बघा, कमी 20,000 25,000. त्यावेळेस 20,000 म्हणजे खूप मोठी रक्कम. हो, बरं. मग आमच्या वडिलांनी काय ठरवलं, चला बहिणीला वास्तव्यासाठी आपण आपली 3 एकर शेती ती विकून टाकू. मग ती शेती विकली? शेती विकली ती 28,000ला. बापरे. 28,000ला शेती विकली. त्या बहिणीला आम्ही एकदम ओके केलं. आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार केला, तिला एकदम क्लिअर केलं. जो आधार होता भविष्यामध्ये तो पूर्ण केला, तो पण पूर्ण. आणि मग वडिलांच्या त्या तुटपुंज पगारावरती आणि किराणा दुकानातून काय असं पण याच्यावरती तुमची सर्व कुटुंबाची गुजराण चालत असेल. मग तर हा कठीण प्रसंग खूप असेल कदाचित, म्हणजे नाही का? आता 10वी पासून तर 10वी पर्यंत खूप कठीण परिस्थिती. त्याच्यानंतर मग थोडंसं कळायला लागलं जरा. बरं. थोडंसं कळायला लागल्यानंतर मग 12वी 11वी झाली. त्याच्यानंतर मग 5-6 महिने कपडे दुकानं काम केलं. कपडे दुकान काम केल्यानंतर मग थोडंसं असं वाटलं की स्वतःच काहीतरी बिझनेस चालू करायचा. म्हणून मग खेडेपाड्यात बाहेर की एक दुकान, एका खेडेगावात मी दुकान ओपनिंग केली. 3 वर्ष धंदा केला मी. 91 मध्ये राहतेला आलो. मग 91 मध्ये राहतेला मला जागा चांगली भेटली. आता मला थोडं सिटीत जावं, कारण 3 वर्ष मी सायकलीवर माल न्यायचो राहतेवरून. येताना MT यायचो, जाताना भोजन यायचो 60-70 किलो सायकलीवर. हा 3 ते 4 वर्ष हा प्रवास मी म्हणजे एवढ्या इथून माल न्यायचं. कारण ते खेडेगावात काय होलसेल दुकान नाही कुठं आजूबाजूला, डायरेक्ट राहतात. 19 किलोमीटर 19 किलोमीटरचा प्रवास वरून सायकलवर. वडिलांची इच्छा होती कुठंतरी स्थायिक दुकान टाकायचं होलसेल. त्याच्यानंतर मी राहत्या गावी होलसेल दुकान, नौकर ट्रेडर्स म्हणून होलसेल दुकान टाकलं. लाईन बसल्यानंतर होलसेल दुकान टाकल्यानंतर ती व्यवस्थित चालायला लागली.
बरं. आता तुमचा हा जो प्रवास आहे थोडक्यात तुमच्या कुटुंबाचा तुमचा एक छोटासा व्यवसाय बरोबर, म्हणजे भूतकाळात जर गेलो आपण, वडील ज्या टायमाला एका दुकानदार कामाला होते, त्यानंतर तुम्ही छोटस एक दुकान किराणा तुमचं घरामध्ये होतं, तो अभ्यास बालपणापासून तुम्हाला, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवलं की बा आपल्याला ह्याच व्यवसायामध्ये उतरायचं बरोबर. आणि मग पुढे शिक्षणात तुमचं म्हणजे वर्गामध्ये तुमचं कसे होते, वर्गात आता बुद्धिमत्ता कशी होती? बुद्धिमत्ता तर गणितात माझा 1 नंबर यायचा. गणितामध्ये गणितात कुठल्याही प्रकारचा क्लास नाही, कुठल्याही प्रकारची बाहेरची शिकवण नाही. 5वी ते 10वी पर्यंत घटक चाचणी असो तर 6 महिने पेपर असो, नाही तर 12 महिने पेपर असो, आल्याबरोबर शिक्षकांना सांगायचं महेंद्र मनोहर 1 नंबर. नाही, मग जी व्यक्ती गणित सारख्या विषयात अवघड विषयामध्ये जर ती व्यक्ती हुशार किंवा 1 नंबर मिळवत असेल तर मग तुम्ही पुढील शिक्षण का बरं सुरू नाही ठेवलं? त्याला परिस्थिती परिस्थिती चांगली असते मी कुठे गेलो असतो. परिस्थितीमुळे मी शिक्षण चालू ठेवलं नाही, आणि आमचा व्यवसायच किराणाच होता ना, तर किराणामधून मी माझी वाटचाल चालू ठेवली. म्हणजे आपलं करिअर आपण ह्याच व्यवसायातून घडवावं असं तुम्ही मनाशी ठरवलं, आणि त्या ध्येयाने तुम्ही झपाटून पुढे व्यवसाय सुरू केला. नाही, आता परिस्थिती चांगली माझी, म्हणजे नौकर ट्रेड्स म्हणून दुकान आहे माझी, कुठं होलसेल दुकान. माझ्या मनात आलं चला मार्केटिंग करायचं. आधी मी होलसेल मार्केटिंग केलं, गोळी बिस्किट चॉकलेट. फेरी करता करता फेरीचं ज्यावेळेस मी फेरी करायचो त्यावेळेस फेरी बी अशी साधी रीती नव्हती. 14 ते 15 पिशव्या एका गाडीला लावलेल्या, मागं 2 कॅरेट कमीत कमी. आणि दुकान टाकण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगतो, तर मार्केटला ज्यावेळेस आपण जातो ना, तर त्यावेळेस काय होतं, मार्केटला गेल्यानंतर आपली किंमत कमी होती. नवीन काय वाटलं नाही मला, नंतर किंमत कमी होती, म्हणजे समोर काही भावात माल वाटतो, कारण आपण स्वतः त्याच्या दारापर्यंत गेलेलो असतो ना. तर मी एक विचार केला, चला आपण जर स्वतः त्याच्या दारात गेल्यानंतर पहिले पैसे कमी करायचे, कष्ट करून पैसे कमी घ्यायचे, त्यापेक्षा एक समोरचा माणूस आपल्याजवळ आला ना, तर मग आपल्याला त्याच्यापेक्षा आपल्याला कमी रेट देता येईल जागेवर. असा एक मी उद्देश विचार करून एक दुकान टाकण्याचं ठरवलं मी, आणि नंतर मी ओपनिंग केली दुकानची. बरं, ते दुकान, पण ते दुकानातलं नेमकं आता तुम्ही होलसेलर करता, नेमकं होलसेल नवीन दुकानदार आला तर ते कमी एका नवीन दुकानच्या 80,000 90,000. आतापर्यंत माझ्या नवीन दुकानात ते भरपूर यादी झालेले आहे, 1-1 लाखापर्यंत यादी झालेली आहे. असं त्याच्याकरता सगळे टोटल आयटम ठेवावं लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयटम जर सगळ्या एका ठिकाणी जर भेटत असतं ना, तर धंदा हा चालतोच. म्हणजे जर माल घेऊन जातो, म्हणजे वरील ज्या दुकानात कामाला होती ती व्यक्ती सुद्धा कमीत कमी 3 वर्षापासून माझ्याजवळ माल घेऊन जाते. सगळे मोठमोठे व्यापारी जिथं माझं खातं ठेवीत नव्हतं ती सुद्धा माझं माल घेऊन जातो. जिथं आज क्रेडिट नव्हतं तुमचं, बाबा नाही आता ही व्यक्ती कसं देईल, कमी पगारामध्ये कुटुंब एवढं चालवायचं, लेकरं घडवायचे, आणि म्हणजे याच्याकडे देण्याचा काय सोर्स आहे, कशा पद्धतीने देईल. म्हणजे थोडक्यात परिस्थिती बदलत असते, पण ती परिस्थिती बदलवण्याची ताकद पाहिजे आपल्या स्वतःमध्ये पाहिजे, आणि निश्चितच ती ताकद हे घडलंच पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या याच्यात घडलंच पाहिजे, त्याशिवाय तो पुढे जाऊ शकतच नाही. ज्यावेळेस माणूस कोणतरी काहीतरी बोलतो ना, त्यावेळेसच माणूस पुढे जातो, तो पण माणूस पुढे जात नाही. जुन्या आठवणी जर केल्या त्या हिशोबात माणूस पुढे जातो. त्या बालपणाचे जे चटके तुमच्या अंतःकरणाला लागलेले आहेत त्याशिवाय सुधारणा होतच नाही माणसाची. आणि त्या प्रेक्षकांनी अभ्यासला, आमच्या तरुण पिढीने अभ्यासला बरोबर, आणि इथपर्यंत तुम्ही प्रवास केला. आता तुमच्या कौटुंबिक म्हणजे तुमचं विवाहबद्ध बरोबर, तुमची लेकरं, आणि तुम्ही कुटुंब कसं घडवलं आणि कशा पद्धतीने बरोबर, तर ते जाणून घेण्याला आम्हाला आवडेल, आमच्या तरुण पिढीला पण आवडेल. तर तुम्ही कौटुंबिक माहिती आम्हाला पुरवा. राहतेला जेव्हा ओपनिंग केली दुकानची, किरकोळ दुकानची, बहादरपूरहून ज्यावेळेस राहतेला आलो मी, किराणा दुकान चालवता एक छोटीशी जागा घेतली राहतेला. जागा घेतल्यानंतर एक छोटंसं घर वगैरे व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर मग वडिलांची इच्छा होती, चला आता तुझं कुठं बघ लग्नाचं, भावाचं लग्न केलं, बहिणीचं लग्न केलं, तुझं कुठं बघ. मी लग्न आता इकडे तिकडे बघा, याच्यावर मी काय केलं, मग मोठा विचार केला. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, आमच्या समाजात गेलो का हीच राहत, तुमची किराणा दुकान आहे किरकोळ, स्वतःचं दुकान आहे छोटं, तुमचं धंदा दररोजचं काय 10,000 किंवा 15,000, मग तुम्ही आता कुटुंब कसं चालवणार, गाडी घोडे नाही, कुठल्या गोष्टीचं काही नाही. आणि त्याने आता सुरुवात आहे माझीवाली, तर धंदा व्यवस्थित आहे, घर कुटुंब मी स्वतः सांभाळतोय, त्याच्यामुळे लग्नाचा काही विषयच नाही, म्हणजे त्याच्यामुळे सांभाळायचं काही विषयच नाही. म्हटलं थोडी हळूहळू परिस्थिती वेगळं होईल क्लिअर नाही म्हणजे कशा की अशा मला भरपूर अडचणी आल्या. भरपूर अडचणी येत असताना मी विचार एकच केला
म्हटलं आपल्या समाजात विषय माझी स्वतःची गाडी होती त्यावेळेस मारुती मी घेऊन गेलो स्वतः. नंतर तुम्ही 4 व्हीलर घेतली? हा, किराणा दुकान चालू असताना मी 4 व्हीलर घेतली ती. एक बिझनेससाठी गाडी घेतली ती. माझा किराणा व्यवसाय चालू असताना, माझे दुकान चालू असताना गाडीचा व्यवसाय, एक नाही 2 गाड्या माझं होत्या. गाडीचा व्यवसाय शनी म्हणून एक गाडी जायची नेहमी, एक नाशिक गाडी चालायची. किराणा दुकान चालू असताना मी पॅकिंगचा व्यवसाय चालू केला होता. 2 रुपये विक्रीची पॅकिंग पुडी. पॅकिंग म्हणजे नेमकी कसलं पॅकिंग? हा जो त्याच्यात कमीत कमी 40 ते 50 प्रकारचे आयटम, शेंगदाणा, फुटाणा, तुमचे जिरा हो, मिरची हो, कुठल्याही प्रकारचं असं. हा, कमीत कमी ती 1 डझनची पॅकिंगची पट्टी करायची. बरं. पट्टी केल्यानंतर ती 2 रुपये प्रिंट टाकायची त्याच्यावर, 12 24 रुपयाचं समोरच्या आणि 15 रुपये पट्टी टाकायची समोरच्या. ती घरगुती पॅकिंग करायचो मी. कमीत कमी मी सगळं रॉ मटेरियल नगरून आणायचो, होल्डिंग बिल्डिंग सगळं आणायचो कम्प्लीट. ते वजनानुसार एक लेडीज होती माझ्याकडून 4 ते 5 याला पॅकिंग करायला. ते सगळं व्यवस्थित पॅकिंग करायचं. आणि पॅकिंग करता करता मी तो पॅकिंग किराणा दुकान बी चालवली, तो बिझनेस केला पट्ट्यांचा, गाडीचा व्यवसाय केला. एका वेळेस मी 3 बिझनेस सांभाळला. म्हणजे तुम्ही एकावर अवलंबून नाही राहिले थोडक्यात. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्ही फक्त किराणा दुकानावरतीच घराने घेतले नाही, बरोबर. तुम्ही ट्रॅव्हलिंग व्यवसायामध्ये गेला, बरोबर. त्याच्यानंतर ते पॅकिंग केलं तुम्ही. म्हणजे थोडक्यात तुम्ही ते स्वतः माल उत्पादित केला, बरोबर ना. तुम्ही थोडक्यात एक होलसेल मधून दुसरीकडून माल आणला तो, आणि तो घरामध्ये पॅकिंग वगैरे करून तो. आणि ज्यांना मी त्यावेळेस काय मोटरसायकलचं होतीच, पण तू काही मुलं सायकल पाठवतो, या साईडला तू जाय, या साईडला तू जाय, या साईडला जाय. 2 पिशव्या भरायचे, 50 प्रत्येकाला मोजून द्यायचं. आल्यानंतर त्यांचा हिशोब घ्यायचा. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची लाईफ बसवली, त्या मुलांनी त्यांची स्वतःची लाईफ बसवली. असं माझा व्यवसाय बघितला त्यांनी. असा व्यवसाय शेट करतात, खरेदी आपणच करतो, सगळं आपणच करतो. मग आपण शेट आपल्याला जर 2 रुपये पान देतात इन्कम, आपण 100 पान विकलं तर आपल्याला शेट 200 रुपये देतात, बरोबर. आपण स्वतः केलं तर आपण 500 रुपये रोज करू शकतो. 4 विद्यार्थ्यांनी माझ्या जीवर आज मी ती मार्केटला फिरतात. म्हणजे तुम्ही एक स्वतः उद्योजक झाले, व्यावसायिक झाले, पण तुम्ही अनेक व्यावसायिक घडवले, हे महत्वाचं आहे. म्हणजे असं तुम्ही बघितलं नाही का बाबा ठीक आहे माझा व्यवसाय चालतो आणि मीच कामाला ठेवलेले मुलं आज ते दुसरं करतात. म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली आणि आज ते उद्योजक म्हणून आहे. म्हणजे ही पण एक अभिमानाचीच गोष्ट म्हणावं लागेल. कारण कसं असतं, मी मोठं झालो हे एवढं विशेष नसतं, पण माझ्या मोठ्यापणामध्ये दुसरा मोठा झाला त्याच्यातला आनंद काही वेगळाच असतो. आणि ते तुम्ही केलं म्हणजे निश्चितच अभिमानास्पद आहे, बरोबर. आणि निश्चितच आमचे प्रेक्षक किंवा आमची तरुण पिढी ही प्रेरणा घेणार, कारण तुम्ही स्वार्थीपणा ठेवला नाही कुठल्याही प्रकारे. ठीक आहे, मी उद्योजक झालो, मी मोठं झालो, माझ्या दुकानामध्ये काम करणारे असतील, माझे सेल्समन असतील किंवा माझ्याकडे काम करणारी व्यक्ती असतील, ती सुद्धा व्यावसायिक झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात ज्योतीने ज्योत पेटवली तरच प्रकाश होता, असं तो प्रकाश तुम्ही जगाला दिला. आणि खरोखर हे सगळ्यात महत्वाचं असतं. मी मोठा, माझं कुटुंब मोठं, मी सुखी, बस याच्यावर चालत नसतं. आपण जर इतरांना बी मोठं करण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर निश्चितच आपल्याला. तुम्ही उच्च शिक्षित झाला म्हणून तुम्ही संस्कार विसरू शकत नाही. तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झाला म्हणून तुम्ही समाजाला विसरू शकत नाही, रक्ताच्या नात्याला विसरू शकत नाही. हे सर्व ज्याला जमतं तोच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतो. तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झाला हे महत्वाचं नाही, तुम्ही माणूस म्हणून किती सक्षम झाला हे सर्वात महत्वाचं असतं. बरं, आता जर तुम्हाला माझा पुढील प्रश्न असा असणार आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गोड आणि कटू प्रसंग असतात. कोणताही व्यक्ती, आता तुम्ही कटू प्रसंग तर तुम्ही आता पण कटू प्रसंग सांगत बरोबर. तुम्ही भावनिक पण झाला, आमच्या व्यासपीठावरती तुम्ही भावनिक पण झाला, हे आमच्या असंख्य प्रेक्षकांनी बघितलंय, पण आमच्या तरुण पिढीने बघितलं, बरोबर. पण असा काही तुमच्या जीवनात कटू प्रसंग आला का तो प्रसंग म्हणजे अत्यंत हृदयाला वेदना देणारा ठरला, असा काही प्रसंग सांगा तुम्ही आम्हाला, का त्या प्रसंगाने तुम्ही खचले गेले परंतु परत कुठे मोठ्या जिद्दीने परत सावरले गेले, तर असा कटू प्रसंग आम्हाला ऐकायला. आसपासमध्ये मी पूर्ण खचलो होतो. रुपी हॉलला कमी कमी मला स्वतःला 8.5 लाख रुपये घातले मी. अरे बापरे. हा, परिस्थिती इतकी बिकट झाली, इतकं मला ॲम्ब्युलन्स करून डायरेक्ट पुणे नेलं. वजनच माझं 28 किलो जातं. अरे बापरे. हां, डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही आता, अगोदर जाऊन आणतो, तब्येत खूपच विकनेस पण आता माकड ताप म्हणून जो असा आजार होता तो मला भिडला तो. आणि तो त्याच्यातून मी पूर्ण खचल्यानंतर तिथं गेल्यानंतर मी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अगोदर मी 1-2 महिने फिरलो हॉस्पिटलमध्ये, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये फिरलो. तर डॉक्टर स्वतः व्हायचे तुमच्याबरोबर कोणी आलेले का? म्हटलं नाही, मी एकटा आलो. कसं का तुम्ही येऊ शकले इथलो? आलो मी, रिक्षा करून आलो.
किंवा तुमचं हॉस्पिटल इथं नॉर्दिकशिवाले तर तुमचं हॉस्पिटल थोडं लांब आहे, पण मी बसत बसत आलो, बसत बसत मी आलो. डॉक्टर सुद्धा चहा प्यायचे. नाही तुम्ही सोबत आला, तुमची तब्येत खूप खराब आहे का, मी तुम्हाला पुण्याचा ॲड्रेस देतो, तुम्ही ती चौकशी करा, तिथे जा. तिथे जाईल्यानंतर मग मला तिने सांगितलं तुम्हाला ॲडमिट करावं लागेल, तुमच्या घरच्यांना सगळ्यांना बोलून घ्या आणि तुम्हाला ॲडमिटच नाही करावं लागेल. तुमचं माकड तापमुळं ब्लड वगैरे खराब झालेली आहे, ते चेंज करावं लागेल. चेंज करताना तुमचं काही होऊ शकतं, आम्हाला तुमच्या घरच्यांची सगळं पूर्ण हां त्या फॉर्मवर तुमची सही आहे. बरोबर. ती बी तयारी दाखवली. सगळं केलं असताना त्यांनी सांगितलं चला, त्या टायमाला मी रक्त पूर्ण त्यांनी काढल्यानंतर मी पूर्ण बेशुद्ध होतो. काही होऊ शकतं म्हणे चेंज करता करता, ती जबाबदारी आमची नसते. परमेश्वराची कृपा, मला त्यांनी एक परमेश्वराचं मला लाईफ जिंदगी काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रा जिंदगी, बोनस लाईफ तुम्हाला भेटली. बोनस लाईफ म्हणजे याच्यामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद, हा आई वडिलांची पुण्याई, आणि तुम्ही जे व्यवसाय करत असताना स्वतः आपण कष्टातून गेलेलो आहे, आपण गरिबीतून गेलेलो आहे, आणि आपल्यासारखेच बाकीच्यांना त्रास झाला नाही पाहिजे म्हणून तुम्ही आजही पण तुमच्या दुकानातील तुमचे जे काम करणारे असतील त्यांना तुम्ही सांभाळून घेता. म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्या कारणानेच परमेश्वराने सर्वात तुम्हाला महत्त्वाचं आजी आई वडील हा यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला पुनर्जन्म भेटतो. थोडक्यात ह्या जीव घेण्या आजारातून पण तुम्ही परमेश्वराने आणि आई वडिलांच्या पुण्याने तुम्ही आज आहात. खरोखरच म्हणजे हा प्रसंग तुमचा आम्ही ऐकल्यानंतर आम्ही सुद्धा एकदम खिन्न झालो. म्हणजे ज्या गल्लीत मी राहत होतो, ज्या गल्लीत माझी दुकान होती, ज्यावेळेस मी ऍडमिट होतो 1 महिनाभर पुण्याला, बर असं एक प्रसंग आला. शेटरचं काम म्हणजे दुकानचं शेटरचं काम काहीतरी निघालं, बर दुकान माझं उघडलंच गेलं नाही. बर त्या दिवशी माझं दुकान उघडच गेलं नाही. बर चर्चा गल्ली झाली की महेंद्र शेठ, अरे बापरे, सगळ्याला गल्लीत माहित होतं ना, हा एक तर राहील नाही तर जाईल, 2 ऑप्शन होते. म्हणजे इथपर्यंत तुमचं हे गेलं, हा आजार बाळवला गेला. शेटर उघडलं नाही याचा अर्थ महेंद्र शेठ गेले. त्याला काय माहिती बरं शेटर खराब झालं म्हणून. हो म्हणजे ते भावाने सांगितलं की शेटर माझं खराब झाले, महेंद्र शेठ तुम्ही काय दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना आणि तो प्रसंग तिकडे घडला, म्हणजे थोडक्यात तो असा योग जुळून आला का मग साहजिक आहे ना, आजूबाजूच्यांना वाटणार का बापरे काही ही घटना घडली, याचा अर्थ असाच झाला. बरोबर, पण ते परमेश्वराकडेच असतं सर्व. सगळं काही बरोबर. राहतं असतं. तर मला ही एक्स्ट्रा जिंदगी भेटली थोडक्यात. बरोबर, ही बोनस लाईफ आहे आणि ती बोनस लाईफ तुम्ही आज सर्व आनंदाने आनंदाने, त्याच्यामुळे मी विचार नाही करत कुठल्याही गोष्टीचा, एकदम आनंदाने, म्हणजे सगळ्या गोष्टी पद्धतशीर व्यवस्थित आहे. आणि बिझनेस करताना मी एक दिलखुलास बिझनेस करतो. कुठल्या असं सांगत नाही कुठल्याला मी आजारपणात उठलो किंवा कुठल्या गोष्टी मला म्हणजे असं होऊन असं झालं, मी परत हे झालो, काही सांगत नाही. बिंदास या हिशोब बिंदास धंदा बिझनेस करतो. तुमचा जो आंतरिक आत्मविश्वास आहे, बरोबर, तुम्ही एक आंतरिक खूप स्ट्रॉंग आहात. स्ट्रॉंग पाहिजेच माणूस, स्ट्रॉंग होतो बी, आहे बी आणि राहतो. आणि प्रत्येकाने स्ट्रॉंग राहायचंच. खचून जायचं कुठेही गोष्टीचं, खचून जायचं काही कारणच नाही ना. बरोबर, जिंदगी माणसाला एकदाच भेटली, बरोबर, एकदाच येणारी आणि एकदाच जाणारी. पण अशा स्थितीत जागायला पाहिजे की अडचण आली नंतर अडचण त्याच्यातून निघायला पाहिजे. बरोबर, मोठा झाला ना त्याच्यात जरी किती व्यवस्थित झाली तर ते मागचं विसरायचं नाही अजिबात. बरोबर, खचून जायचं काय काम नाही. परमेश्वर आपल्या सोबत राहतो, आई वडिलांचा आशीर्वाद राहतो, परमेश्वर आपल्या सोबत राहतो. तो विचार असतात माहिती आहे का शेठजी, व्यक्तीचा जर प्रसंग आला, व्यक्ती जर अडचणीत सापडला तर त्याची स्वतःची सावली सुद्धा त्याची साथ सोडत असते. बरोबर, एकदम क्लिअर. स्वतःची सावली सुद्धा साथ सोडत असते. बरोबर. त्याच्यासाठी फक्त तुमच्या आम्ही जो तुमच्याबरोबर आम्ही चर्चा करतो त्यातून एकच निष्पन्न झालं, एकच आम्ही अभ्यासलं, आमच्या प्रेक्षकांनी पण तेच अभ्यासलं का व्यक्तीकडं कष्ट करण्याची ताकद जर असली, आंतरिक आत्मविश्वास जर त्याचा प्रबळ जर असला तर त्याला कोणापुढे झुकावं लागत. त्याची सावली कायच, त्याच्याबरोबर असणारे सगळे त्याच्या बरोबरच असतात. जोपर्यंत तुमच्याकडे सर्व गोष्टी स्ट्रॉंग आहेत, जोपर्यंत तुमच्याकडे सर्व गोष्टीची सुबत्ता आहेत, तुमच्याबरोबर सगळं असणार. पण ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नसणार त्यावेळेस तुमची सावली साथ सोडणार म्हणजे सोडणार. त्याकरता आता तुमचा जो आम्ही आतापर्यंत आपली जी चर्चा चालू आहे, म्हणजे थोडक्यात हा जीवनाचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जिवंत जगायचंच आहे. बरोबर, जीवन एकट्याला नसतं जगायचं. कुटुंब आहेत, मुलं आहेत, पत्नी आहेत, बाकीच्या सर्व व्यक्ती आहेत. बरोबर, हे जीवन आपण स्वतःसाठी कधीच जगत नसतो. बरोबर, आणि सगळ्यांसाठी जगत असताना आणि आज पदोपदी जीवन जगत असताना पदोपदी पैसा हा सर्वश्रेष्ठ झालेला आहे. बरोबर, पैसा सर्वश्रेष्ठ झाला म्हणजे जीवन जगण्याचं ते सर्वात प्रभावी साधन आहे. त्याच्यामुळे पैसा आज हा महत्वाचा आहे. बरोबर, आणि ती बालपणाची जी आठवण
तुमच्या हृदयात कोरलेल्या आहेत, त्या आठवणीने तुम्ही आज सक्षम झालात, बरोबर, आणि त्यातून तुम्ही घडला गेला. हा, तर तुम्हाला मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, बरोबर. माझे असंख्य तरुण बांधव आहेत, तरुण पिढी आहे. आजच्या ह्या तरुण पिढीला एक यशस्वी उद्योजक तुम्ही आहात, तुम्ही कसे घडले, संघर्षातून कसे पुढे गेले, आमच्या सर्व प्रेक्षकांनी, माझ्या तरुण मित्रांनी सर्व अभ्यासलं. परंतु आमच्या तरुण मित्रांना तुम्ही संदेश काय देणार? सर्व भेटू अगर न भेटू, कुठलाही बिझनेस करताना कुठलाही गोष्ट हार मानायची नाही अजिबात. बिझनेस एकदम व्यवस्थित करायचा आणि आपण खचून जायचं काही कारण नाही. परमेश्वर आपले साथ सोडित नाही, आईवडील आपली साथ सोडित नाही, आपल्या पाठीशी कोणी राहतं. फक्त आपण कुठल्याही प्रकारचं जरी भांडवल बसलं तरी परत भरारी मारून परत बिझनेस चालू करणं हे योग्य राहील. माझं तरुण मुलांना हेच सांगणं आहे की कुठल्याही प्रकारची मनात कुठल्याही आता आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली, धंदा चालन का, सर्वात महत्त्वाचं नाही पॉझिटिव्ह बोलायचं कधी कुठलाही बिझनेस करताना. सकारात्मक विचार, सर्वात निगेटिव्ह बोलायचंच नाही. तो चालन का नाही हा विषय घ्यायचाच नाही डोक्यात. हा चालणारच आणि मी चालवणारच, बरोबर, मी एवढं भांडवल गुंतवायला मी चालवणारच आणि चालणारच. पॉझिटिव्ह जर बोललो तर माणूस हा सक्सेस होतो आणि पॉझिटिव्हच बोलायचं माणसाने. आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी खचून जायचं काय कारण नाही, ॲटोमॅटिक माणसाची प्रगती होती. बरोबर, नकारात्मक विचार हा नकारात्मक विषय हा. आणि जो हे नकारात्मक, माझं आजच्या तरुण पिढीला सांगणं. म्हणजे मुलाला मी दहावीला मी सांगितलं तर तुला डॉक्टरच बनायचं आहे आणि डॉक्टर बनवताना ॲडमिशन घेतानाच सांगितलं तर तुला मी आता ॲडमिशन घेऊन राहिलो. त्यावेळेसपासून 3 वर्षापासून सांगून राहिलो त्याला तर तू हॉस्पिटल टाक, नाही तर छोटंसं काय शक्यतो हॉस्पिटल टाक ना तू. मला दररोजचे पेशंट कमीत कमी 5 ते 10 पेशंट मला त्याची एंट्री नको आहे. तू ह्या पेशंट म्हणजे एक तुझ्या हिशोबाना म्हणजे काही आज परिस्थिती अशी काही जो पैसे नसतात मेडिकल आणायला, बरोबर, काय तर तू एक बघायचं माणसाचा अंदाज काय. माणूस पेशंट आला तुला लक्षात येईल हा एकदम गरीब माणूस आहे जो काही नसणारी, असे मला 5 ते 10 पेशंट तू विदाऊट फी मध्ये घ्यायची. बरोबर, 2-3% धंदा केलेला आहे. आपल्याला ज्यावेळेस समजा आपलं समजा लाखाचा माल विकायचो त्यावेळेस आपल्याला 2,000 रुपये भेटायचे. तर तुला लिखायचे पैसे तेवढे 2,000 भेटायला म्हणजे तुला मी फक्त लिखायच करायचं. हा विचार करायचा की आपलं काही नाही, एखादं 10 पेशंट तू जर चांगलं केलं तर काय अडचण नाही ना. सामाजिक जाणीवाची म्हणजे भान ठेवून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या करणार 100% त्याच्यात तू करणार क्लिअर. कारण हे बालकडू जे तुमच्यात पेरलं गेलेलं आहे, तुम्ही हे गरिबी अभ्यासली जवळ, म्हणून तुमच्यात ही आंतरिक प्रेरणा, आंतरिक भावना निर्माण झालेली आणि त्या मी अभ्यासली. आणि बरोबर आहे, मनुष्याने हा असंच राहिलं पाहिजे. कारण सर्वात महत्वाचं नाही आपण किती कष्ट केलं नाही सगळं आपल्या बापाचं नसतं. बरोबर, याच्यात पाटे राहते हो, ते विसरतं का म्हणून. नाही, सामाजिक जाणीव जर अंतकरणात जर ठेवली गेली ना तर सगळ्या गोष्टी, कारण आपण जे कष्ट करतो हे आपल्या स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नसतं, याच्यामध्ये सर्वांचं असं. आणि एक तुम्हाला अजून एक प्रश्न मी विचारतो, तुमचं एक सामाजिक याच्यामध्ये योगदान काय? आता ठीक आहे तुम्ही एवढे मोठे उद्योजक आहात, सगळ्याच गोष्टी मी जपत असतो. उदाहरणार्थ आता लॉकडाऊनचं पिरियड झालं, त्याच्या अगोदरचं मी कोरोनाचा कालावधी, बरं, त्याच्या अगोदर माझं किराणा बिझनेस असल्यामुळं कोणाजवळ समजा किराणाला पैसेच नसतील लागणार, ठीक आहे मला लग्न करायचं मुलीचं, पण आता माझं काम आहे ना 50% झालं, मला सगळं बाकी गोष्टी मला खर्च आहे, तर मला किराणाचा व्यवसाय तुमचा किराणा असल्यामुळे मला किराणा माल तुम्हाला द्यावा लागेल. ज्यावेळेस माझे पैसे येतील त्यावेळेस मी देईन, तुम्हाला तेवढी मदत करता येईल का? इतका आनंद होतो मला. पैशाचा विचार कुठलाही मला डोक्यात आहे, हा पैसे देईन का नाही हा विचार डोक्यात चल हे ठीक आहे, माझं माल नाही ना मी तुला घेऊन देणार. माझे जे दुकानदार आहे ओळखीचे मोठमोठे एवढी यादी करून दे माझ्या नावाचे पैसे, माझं मी नील करणार लगेच, त्याचे पैशाची मी कधी तगादा करणार नाही, वाट पाहणार नाही. ही पहिल्यापासून भावना. एखादा जर समजा किराणा दुकान बसलेलं आहे शेठ, माझं दुकान पूर्ण बसलेलं आहे, तुमच्यामुळे मी थोडंसं वर येऊ शकतो. आणि आमचं सर्वात महत्त्वाचं जैन समाजात आम्ही वाढण्याचं काम करतो, आम्ही लोटण्याचं काम नाही करतो. बरोबर, मदतीचा हात केव्हा हा सर्वश्रेष्ठ असतो. त्याच्यामुळे हे दिवस आम्हाला आता बघायला भेटतात. बरोबर, आणि ती भावना कधी ठेवायची. आज माझ्यावर परिस्थिती, दुसऱ्या परिस्थिती, समोरच्या माणसाची परिस्थिती आज माझ्यावर येऊ शकते कधी. हे डोक्यात धरूनच काम करायचं. प्रत्येकाला मी आतापर्यंत लग्नाचं यादी असू घेऊन जायची अडचण नाही. समजा किराणा दुकान तुझं बसलेलं ना, दुकान भांडवल नाही ना, माल घेऊन जातो परत चालू कर, मला थोडं पैसे आणून दे. प्रत्येक 100 रोज मी पैसे घेतलेले पण भांडवल तयार करून दिलेले. ही भावना प्रत्येकाला मी मनात ठेवलेली आहे आणि आत्तापर्यंत ठेवत आलेली आहे.
आज ती माझी मार्केटला उधारी भरपूर आहे, का त्याचं काही विशेष वाटत नाही मला, कारण मला भावना फक्त समोर समोर सुधारला पाहिजे. बरोबर. माझा शेवट पुन्हा एकच आहे, कमीत कमी माझ्यापासून तर 5-50 कुटुंब जर सुधारले ना तर मला खूप आनंद होईल. नक्कीच नक्कीच. तुमची जी आंतरिक भावना आहे आणि सहानुभूतीच्या 1000 शब्दापेक्षा मदतीचा एक हात निश्चितच श्रेष्ठ असतो. आता लॉकडाऊनचं उदाहरण मला लॉकडाऊन कधी पडलं 2020-21ला काही लॉकडाऊन पडलं. तर लॉकडाऊन ठीक आहे, तर मला वाटलं सगळेच बंद आहे, सगळं सामसूम आहे, त्यावेळेस बिझनेस मला चालूच होतं. परंतु जे आंधळे पांगळे शिर्डीला आहे, आज आपण आपला विचार करतो, आपल्या कमीत कमी लॉकडाऊनमध्ये आपल्याला घर आहे सुरक्षित, ह्या आंधळे पांगण्याचं कोण विचार करणार यांचा कोण आहे. तर अशा वेळेस एक माझा घरगुती दोस्त आहे, मी स्वतः आम्ही जायचो शिर्डीला, आणि आपल्या पद्धतीने शिर्डीला जाताना आम्ही सगळं पूर्णपणे, कधी खिचडीचा आयटम असो, कधी गोडचा आयटम असो, डबा भरून 1-2 डबे भरून थैलीमध्ये घेऊन, प्लेटा घेऊन संघ कमीत कमी 3 ते 4 महिने आम्ही प्रत्येक एकही सोडलेलं नाही. आंधळा पांगळा असो, भिकारी असो, कोणालाही सोडलेलं नाही. कमीत कमी तिथे 300-400 जण असतात. एक दिवस खाडा आमचा झालेला नाही. भले तो खिचडीच्या माध्यमातून असो, शिराच्या माध्यमातून असो, फ्रूट असो, कुठलाही प्रकार, एकही दिवस आम्ही खाडा केलेला नाही. या 4 महिन्यात जो आनंद आम्ही घेतला लॉकडाऊनचा. आणि धार्मिक याच्यात तर कुठल्याही वर्गणीला आपण नाही म्हणत नाही, कुठल्याही गोष्ट धार्मिक क्षेत्र असतात, कुठल्या क्षेत्रावर तुला कमी कमी नवरात्रमध्ये असतात, तुमची आरती ठेवलेली, तुमचा हे बाई आरतीला येऊ शकतो, प्रसाद घेऊन जा. गणपतीचा उत्सव असो, कुठल्याही क्षेत्रात आम्ही नाही म्हणत नाही, स्वतः होऊन जातो. हे प्रसाद आरती आवर्जून लोक बोलवतात आम्हाला. निश्चितच शेठजी, तुमचं मन सुद्धा खूप मोठं आहे. जसा तुमचा व्यवसाय मोठा तसं तुमचं मन सुद्धा मोठं आहे. आणि जी जाणीव तुमच्या अंतःकरणामध्ये बालपणाची जी रुजली गेली, आणि त्या जाणीवेने आज तुम्ही समाजामध्ये जगत आहात. आणि निश्चितच देण्यासाठी ज्याचे हात पुढं असतात, परमेश्वर त्याला कधी कमी करत नसतो. आणि समाजासाठी तुम्ही जी भावना जपता, आजही तुम्ही आमच्या व्यासपीठावरती बऱ्याच वेळा भावनिक झालात, आमच्या व्यासपीठावर तुम्ही अश्रू ढाळलेत. निश्चितच ज्या व्यक्तीचे अश्रू वारंवार नयनातून गळतात ना, ती व्यक्ती अंतःकरणातून निश्चितच अत्यंत हळवी असते, अत्यंत त्याचं हृदय हे कोमल असतं. आणि त्यातून आम्ही अभ्यासलं का, तुम्ही इतके मोठे व्यावसायिक असताना सुद्धा तुमच्या आंतरिक जी भावना आहे, समाजाविषयीचे जे प्रेम आहे, किंवा तरुणांना इतरांना मदत करण्यासाठी तुमची जी आंतरिक तळमळ जी आम्ही बघितली, निश्चितच ही कौतुकास्पद आहे. आणि अशी व्यक्ती महेंद्र शेठ मुणावत आज आपल्या नोटाटॉकच्या माध्यमातून आपल्याला लाभले. त्यांचा संघर्ष, त्यांची यशोगाथा, मित्रांनो, खरोखरच हा भावनिक क्षण. असे या व्यासपीठावरती अनेक व्यक्तींच्या यशोगाथा आम्ही घेतल्या. भविष्यात अनेक व्यक्तींच्या यशोगाथा तुम्ही ऐकणार आहात, अभ्यासणार आहात. परंतु ही व्यक्ती काही सातत्याने भावनिक झाली. बरं, ही भावनिकता मारून मुटकून झालेली नसून ती आंतरिक तळमळ होती. आणि व्यक्तीच्या अंतःकरणात जे टोचलं जातं, अंतःकरणात जे झुरजलं जातं, ते चेहऱ्यावरती येतं. चेहऱ्यावरचे भाव अश्रुवाटे बाहेर पडतात. शेठजी, खरोखरच तुमच्याबरोबर आज जो संवाद साधला, तुमच्याबरोबर जी चर्चा केली, तुमच्यातला एक माणूस आम्ही अभ्यासला. का इतका मोठा व्यापारी असताना हजारो उपयोगी वस्तू, जीवनावश्यक वस्तूचा हजारो बॉक्समध्ये हजारो 100-200 बॉक्स घेणारा व्यक्ती परमेश्वर उंचावत असतो. मित्रांनो, आपण खरोखरच निश्चितच महेंद्र शेठ यांची प्रेरणा आपण घेणार, तरुण पिढी घेणार. आमचे नोटाटॉकच्या माध्यमातून आमचे जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत, आमच्या चॅनलला बघतात, सर्वांनी बघितलं. निश्चितच ही महेंद्र शेठ बरोबर झालेली चर्चा तुम्हाला निश्चित आवडली असणार, त्यात तिला मात्रही शंका नाही. असेच अनेक यशस्वी उद्योजक, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक अनेक स्तरातील व्यक्तींची यशोगाथा तुम्ही सातत्याने ऐकणार आहात. आज गेल्या 1 तासापासून महेंद्र शेठ मुणावत, नौकार ट्रेडकरचे सर्वे सर्वा यांचे आपण अभ्यासलं. मी सर्वांचे विशेषतः आभार मानतो. शेठजी, आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये, आमच्या नोटा टॉक्समध्ये, तुम्ही ही चर्चा केली आणि अत्यंत आंतरिक तळमळीने आपलं अंतःकरण तुम्ही मोकळं केलं. त्याबद्दल आमचा नोटा टॉक्स परिवार, लेखक अनिल धिवर, ईशकृपा प्रकाशन परिवार
आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या, माझ्या तरुण मित्रांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आपलं भावी आयुष्य परमेश्वरानं आशीर्वादित करावं. आपल्या इच्छा, आकांक्षा, आपली यशाची ही गगन भरारी दिवसेंदिवस गगनाला भिडत जावो हीच आम्ही प्रार्थना करतो. तुमच्या भावी आयुष्याला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या व्यवसायाला आम्ही सदिच्छा देतो. येथेच थांबतो. पुढील भागात अशाच व्यक्तीबरोबर, अशाच व्यक्तीच्या यशोगाथा ऐकण्यासाठी निश्चितच आमच्या नोटा टॉक्स बरोबर तुम्ही सक्रिय राहा. पुन्हा मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्ते. नोटा टॉकने मला जी इथं बोलण्याची संधी दिली, माझी मुलाखत घेण्याची जी संधी दिली मला, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद.